स्वतंत्रपणे इथं श्वास घेतोय तर त्या मागे अनेक वीर पुरुषांच्या आहुती आहेत. पण या सर्वांमध्ये आम्हाला एक नाव फक्त अभिमानानंच नाही तर गर्वानं सांगावंसं वाटतं आणि ते म्हणजे श्रीमंत योगी श्री शिवछत्रपती महाराज. इसवी सन 1500-1600च्या सुमारासचा तो काळ होता. त्या काळी राजे होते, महाराजे होते, साधू होते, संत होते, पण या सगळ्यांमध्ये आमचा मराठी मावळा मात्र कुठेच नव्हता. दिवस रात्र आपल्या धन्याची, आपल्या राजाची सेवा करायची, प्रसंगी त्याच्यासाठी प्राणही द्यायचे, बस एवढंच माहित होतं आमच्या मराठी मावळ्याला. आणि यामधून मराठी मावळ्याला सावरणार तरी कोण होतं? विजापूरचा अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांच्याच महाराष्ट्रात सर्वाधिक लढती व्हायच्या. लढतीस त्यासाठी त्यांना भरपूर दारुगोळा लागायचा, भरपूर फौजपाटा लागायचा आणि फौजपाटा मिळवण्यासाठी ते येत ते शेवटी मराठी मावळ्यांकडे आले की त्यांना माहित होतं की मराठी एक वेळेला मोडतील पण कोणासमोर अजिबात झुकणार नाहीत आणि त्यांना हेही माहित होतं की मराठा एक वेळेला स्वतःच्या धन्याचा, स्वतःच्या राजाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देखील देईल. त्यानंतर अशातच या काळात त्यांच्या पदरी बरेच मोठमोठे मराठी सरदार होते. त्यांच्यामध्ये निंबाळकर असतील, महादेव असतील, भोसले असतील किंवा लखुजीराव जाधव असतील. एके दिवशी लखुजीराव जाधवांना निरोप आला. निरोपात असं लिहिलं होतं की एक शुभवार्ता आहे, आपण त्वरित सिंदखेडला निघून यावं. लखुजी राजांनी निरोप वाचला. घाईघाईनं ते सिंदखेडला गेले. सिंदखेडला जाऊन गडीवर विसावले. गडीवर स्मित हास्य करून इकडे तिकडे वावरू लागले. गडीवरून शिवनाम गुरुवाला घाईनं बोलावणं पाठवणं गेलं. एक मावळा गेला, शिवनाम गुरुवाला म्हणाला, राजांनी लवकरात लवकर गडीवर येण्याची विनंती केली आहे, तुम्ही तुमचं पंचांग घ्या आणि लवकरात लवकर गडीवर या. शिवनाम गुरुवानं लगबगीनं आवरलं आणि तो स्वतःच पंचांग घेऊन निघाला. अर्ध्या वाटेत होता. अर्ध्या वाटेत असताना अचानक कानांवर ताशे, ढोल आणि हलग्या तुताऱ्यांचा आवाज कानावर पडला. नक्कीच म्हाळसा राणेंची काहीतरी चांगली वार्ता आहे हे त्यानं ओळखलं. त्याचा हेरा चुकीचा नव्हता, कारण खरंच लखुजीरावांच्या पत्नी म्हाळसा राणी प्रसूत झाल्या होत्या. शिवनाम गुराव गडीवर पोहोचला. गडीवर पोहोचल्यावर लखुजी राजांनी विचारलं की शिवनाम गुरुवा एवढ्या घाईनं बोलावणं का धाडलं असेल, ते लक्षात आलं असेलच. शिवनाम गुरुव म्हणाला, हो राज, वाटेवर असतानाच लक्षात आलं, म्हाळसा राणी प्रसूत झाल्याची सुखद बातमी कानावर पडली. हो, ही तर त्या तुळजा भवानी आईची कृपा. त्यावर लखुजी राजांनी स्मित हास्य करून म्हटलं, सांगा मग काय म्हणते आमच्या मुलीची जन्मघटिका. लखुजी राजांनी पंचांग उघडलं, ग्रहतारे मोजले, पळण हाळली. पंचांग उघडून ते त्यांचा चेहरा हास्यानं फुलला. हास्याचं कारण लखुजी राजांनी विचारलं तेव्हा शिवनाम गुरव म्हणाला, राज, ही घटिका साधी सुधी नाही, ही राजघटिका आहे. अहो, लाखांमध्ये एखाद्याच्या आयुष्यात अशी राजघटिका येते. राज, मी आज तुम्हाला सांगतो, अशा योग मुहूर्तावर जन्माला येणाऱ्या व्यक्ती या शून्यातून विश्व निर्माण करतात. संपूर्ण जग जर उद्ध्वस्त झालं असलं तरी एक घरटं बांधण्याची ताकद अशा व्यक्तींमध्ये असते. राज, आज मी तुम्हाला सांगतो, इतिहास जर कोणी घडवेल ना तर ही तुमची पुत्री घडवेल. ऐकून लखुजी राजांना आनंद वाटला. शिवनाम गुरुवानं परत बोटं मोजली. बोटं मोजल्यानंतर त्यानं अजून एक अस्तित्व मांडलं. तो म्हणाला, राज, तुम्हाला एक सांगतो, या मुलीच्या पोटी जन्म घेणारा जीव सुद्धा सामान्य नसणार. हो, प्रत्यक्ष सूर्य हिच्या पोटी जन्म घेईल. लखुजी राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. बोला, आणखीन काय सांगाल? शिवनाम गुरुवानं म्हटलं, राज, जास्त काही नाही, फक्त एकच सांगतो, प्रत्यक्ष सूर्य आणि नृप अशा मुलगा हिच्या पोटी जन्माला घेईल आणि संपूर्ण जगात जर कोणी इतिहास घडवेल तर तुमच्या या मुलीचा पुत्र इतिहास घडवेल. ऐकून सगळ्यांना आनंद झाला. गुरव आपलं पंचांग घेऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर मुलीच्या बारशाचा कार्यक्रम लवकर उरकावा असं सगळ्यांना वाटलं. बारशाचा कार्यक्रम उरकावा अशी चर्चा चालली असताना मुलीचं नाव नक्की काय ठेवावं अशी सर्वांमध्ये कुजबूज चालू झाली. सर्वांमध्ये कुजबूज चालू असताना बारशाचा दिवस उजाडला. बारशाच्या दिवशी महिलांच्या शयनकक्षामध्ये एकच गलका चालू झाला. गलका असा होता की जिजा, जिजा, मुलीचं नाव जिजा असं ठेवण्यात आले. लखुजी राजांच्या कानावर बातमी गेली. त्यांनी एक स्मित हास्य करून त्याला दुजोरा दिला. जिजाई हळूहळू गडीवर वाढत होत्या, सिंदखेड्यात वाढत होत्या. गरिबांची होणारी पिळवणूक त्यांना त्या डोळ्यांना बघत नव्हती. दिवस रात्र त्यांचा गरिबांबद्दलचा जीव पिळवटत होता. त्या गडीवर वाढत असताना
खेळत होत्या, बागडत होत्या. सुलक्षणी अशा जिजाई जो संतांच्या सहवासानं सुलक्षणी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचं घराणंच मुळात पराक्रमी असल्यामुळं त्या लहानपणी तलवार चालवायला शिकल्या, दांडपट्टा फिरवायला शिकल्या. थोड्या दिवसांनी जिजाई मोठ्या झाल्या, त्यांना भोसल्यांच्या घराण्याचं स्थळ चालून आलं. भोसल्यांचं घराणं म्हणजे त्यांचं कुळ सूर्यवंशी होतं, तर लकुजी राजे जाधवांच्या घराण्याचं कुळ हे सोमवंशी होतं. भोसल्यांच्या घराण्याचं स्थळ चालत आल्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचा लकुजीराजांचा काही निरपेक्ष नव्हता. कारण लकुजीराजांना माहित होतं भोसलं घराणं म्हणजे पराक्रमी होतं, शूर होतं, सरदार होतं, मराठी होतं. दोघांमध्ये वार्ता झाली. त्यानंतर दिवस ठरला, तो लग्नाचा मुहूर्त ठरला, दिवस ठरला, वेळ ठरली, जागा ठरली. पण वेळेच्या आधीच आठवडाभर लग्नाचा मांडव पडला होता. बोल्यांनी सुशोभित झाला होता, फुलांनी सुशोभित झाला होता. सगळेजण वाट बघत होते ते त्या लग्नाची. आणि इतक्यातनं कशी कांत सजलेल्या जिजाऊंना मंडपात आणण्यात आलं. मंडपात आल्यानंतर जणू काही अंतरपाटाच्या पलीकडे जणू काही देवी पार्वतीच उभी होती. इकडून पुरुषी सौंदर्याचं अलौकिक रूप असणारे शहाजीराजे आणले गेले. शिवशंकराचं रूप हे अंतरपाटाखाली अलीकडे उभं राहिलं. सूर्य आणि चंद्र दोघांचे एकमेकचे होण्यास अधीर झाले. अधीर झाल्यानंतर दोघांचा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याची घटिका बुडण्यास आणि दोघांचा विवाह संपन्न होण्यास एकच वेळ झाली. दोघांच्या लग्नानंतर जिजाऊ या शहाजीराजांसोबत राहू लागल्या. शहाजीराजांसोबत राहत असताना शहाजीराजांच्या अनेक लढाया व्हायच्या. जिजाऊ एका ठिकाणी कुठंच स्थायिक झाल्या नव्हत्या. सारखं इकडून तिकडे फिरावं लागत होतं. इतक्यात जिजाईंनी गर्भधारण केला. आणि आता गर्भधारण केल्याच्या अवस्थेत जिजाऊंना कुठं ठेवावं असा प्रश्न शहाजीराजांसमोर उभा राहिला. त्यावेळी शहाजीराजांना आठवण झाली की पुण्याची. त्या काळचं पुणे म्हणजे जणू काही स्मशान वाडाच होता. प्रेतांचे ढीग पडत होते, सगळीकडे दुष्काळ चालू होता. बुबड, गिदड आणि कोल्हे लांडगे मात्र जंगलातनं गावात यायचे, प्रेतांचे लचके तोडून खायचे. इतकी बिकट अवस्था चालली होती. पण त्या काळी ती वेळी शहाजीराजांना जिजाईंना गडावर ठेवणं हेच सुरक्षित वाटलं. शहाजीराजांची आज्ञा झाली, काढा शिवनेरी गडाची माहिती काढा. शहाजीराजांची आज्ञा झाल्याबरोबर एक सरदार पुढे आला. शहाजीराजांना म्हणाला, राज विजयराज त्या किल्ल्याची कामगिरी बघतो. अरे मग धाडा त्या विजयराजाला बोलावणं. विजयराज आला. राजांना बोलता झाला, राज बोला, काय काम काढलं. शहाजीराजे म्हणाले, विजयराज, आमची पत्नी जिजाबाई ही प्रसूत होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशा वेळेत सगळीकडे लढाया चालू असताना, संपूर्ण प्रदेश असुरक्षित असताना जिजाईंना सुरक्षित कुठं ठेवायचं हा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. आणि त्यावेळेला आम्हाला आठवण झाली ती शिवनेरी किल्ल्याची. विजयराज आनंदित झाला. शहाजीराजांना म्हणाला, राज हे तर आमचं भाग्यच आहे. जिजाऊ या आमच्या बहिणी समान आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो. ऐकून विजयराज आनंदित झाला. जिजाऊंचा जाण्याचा दिवस ठरला. जिजाऊ निघाल्या, पुण्यात आल्या. पुण्यातल्या घोड्यांचा टपटपांचा आवाज ऐकून गावातील लोक घराबाहेर येऊ लागले. घराबाहेर येऊन भयभीत नजरेने जिजाऊंकडे बघू लागले. जिजाऊंना त्यांची परिस्थिती बघून त्यावेळी त्यांचं हृदय पिरवटत होतं. जिजाऊ आल्या, शिवनेरी गडावर स्थायिक झाल्या. गडावर स्थायिक झाल्या तशी आजूबाजूची लोक, गाव सोडून गेलेली लोक परत गडावर आली. गडावर घोड्यात गोविंदानं नांदू लागली. आणि मग अशा वेळीच जिजाऊंना 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने पूर्ण झाले. संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. तरी अजून काहीच शुभवार्ता नव्हती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच दुःखाची लकीर पसरली होती. होते फिरत होते, भिंतींवर सावल्या खेळत होत्या. दिसत होती ती फक्त दासींच्या आईनी सुईणींची धावपळ. इतक्यात एक दासी बाहेर धावत आली. म्हणाली, सरकार, मुलगा झाला, मुलगा. अरे वा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हास्य उमललं. त्यानंतर ज्योतिषी आला, पंचांग घेऊन आला. जिजाबाईंच्या समोर बसला. जिजाबाईंनी नमस्कार लांबूनच केला. जिजाबाईंच्या समोर बसल्यावर जिजाबाई म्हणाल्या, बोला. ज्योतिषी बुवा, संकोच न करता अगदी स्पष्टपणे सांगा. या मुलाच्या वेळी दिवस गेलेत आणि घरादाराचा थारा उडलाय. आज या अशा वेळी या मुलाचा बाप बाहेर लढाया करतोय. आणि अशा वेळी ना माहेरी ना सासरी, तर अशा परक्याच्या घरी मी याला जन्म देते. तेव्हा याच्या जन्मानं अजून काय धेंडावडे निघणार आहेत ते पण सांगा. शास्त्री बुवा चकित झाले, पण चेहऱ्यावर स्मित हास्य करून म्हणाले की मासाहेब, अजिबात काळजी करू नका. प्रत्यक्ष सूर्यच तुमच्या पोटी जन्माला आहे. जिजाबाई खिन्नपणे असल्या आणि म्हणाल्या, प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळी प्रत्येक शास्त्री हेच सांगतो. शास्त्री बुवांचा चेहरा गंभीर झाला. त्यावेळी ते म्हणाले की मासाहेब, आजपर्यंत या शास्त्राचं भाकीत कधी खोटं ठरलेलं नाही. द्रव्य लोभानं नाही, पण ज्ञानाच्या अनुभवानं आणि स्वाभिमानानं मी हे भाकीत करतो आहे. तुम्ही एकच गोष्ट कधीच विसरू नका की कंसाच्या बंदीशाळेत असताना, सगळीकडे जुलूम चालू असतानाच देवकी आणि वसुदेवाच्या पोटी श्रीकृष्ण जन्माला आला होता. त्यावेळी जिजाबाई हसल्या आणि म्हणाल्या, बोला तर मग काय सांगताय. त्यावेळी
त्यावेळी शास्त्री बुवा फक्त एकच वाक्य म्हणाले, मासाहेब तुम्हाला आज मी सांगतो की पुढच्या आयुष्यात पुढच्या भविष्यात जर कोणी इतिहास घडवणार असेल तर हा तुमचा पुत्र घडवेल. पुत्राच्या बारशाचा कार्यक्रम लवकर उरकून घ्या. बारशाच्या वेळी मुलाचं नाव काय ठेवावं यावरून कुजबूज सुरू झाली. जिजाऊंना विचारण्यात आलं की नक्की मुलाचं काय नाव तरी काय ठेवावं. जिजाऊ हसल्या आणि म्हणाल्या की या मुलाचं नाव शिवाजी असं ठेवा, जो स्वतःच्या जीवाशी खेळून रयतेच्या प्राणांचं रक्षण करेल. फारसं झालं, मुलाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. सगळीकडे आनंद चालू होता, सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट चालू होता, तोफा जाणवू लागल्या होत्या, बंदुकी काढू लागल्या होत्या. शिवराय हळूहळू शिवनेरी गडावर मोठे होत होते. शिवराय 7 वर्षांचे झाले असताना त्यांच्या वडिलांना वाटलं की ही वेळ अगदी बरोबर आहे, राजांना तलवार चालवायला आणि दांडपट्टा फिरवायला शिकवलं पाहिजे. शहाजीराजांची आज्ञा झाली. शिवराय शिकू लागले ते तलवार आणि दांडपट्टा चालवायला शिकायला. शिवराय दिवसभर खेळत आणि रात्री येऊन आपल्या मासाहेबांच्या कुशीत झोपत. त्यावेळी त्यांच्या मासाहेब त्यांना राजे महाराजे आणि साधू संतांच्या गोष्टी सांगत. पण आजची परिस्थिती बदललीये. आज आमच्या मुलांना रात्री छोटा भीम आणि सिंचन बघितल्याशिवाय झोप येत नाही. ही एक आमची सर्वात मोठी शोकांतिका मानावी लागेल. शिवराय आमचे गडावर शिकत होते. गडावर शिकत असताना आवडीनं शिवराय शिकत होते. नाहीतर आज आमची मुलं, परवाचीच गोष्ट सांगतो, परीक्षेत एक प्रश्न असतो बघा, गाळलेल्या जागा भरा. तर तसा प्रश्न आला होता की रिकाम्या जागा भरा. त्याच्या खाली उपप्रश्न होता बैल गेला आणि त्याच्या पुढे टिंब होते, म्हणजे ती रिकामी जागा भरायची होती. एकानं लिहिलं बैल गेला, गेला तर गेला. दुसऱ्यानं लिहिलं बैल गेला, परत आला. त्यानंतर तिसऱ्यानं कहरच केला, त्यानं लिहिलं बैल गेला, गेला तेल लावत. सांगण्याचं तात्पर्य हे होतं की आजकालची आमची पिढी किंवा आमची मुलं त्या जिद्दीने शिकत नाही किंवा त्या आवडीने शिकत नाही ज्या आवडीनं आमचे शिवराय शिकायचे. अरे शिवराय शिकत असताना गरीब मावळ्यांची पोरं राजांकडे यायची आणि राजांना म्हणायची, राज तेवढा आम्हाला तलवार चालवायला शिकवा की, राज तेवढा आम्हाला विधानपट्टा फिरवायला शिकवा की. आणि गरजायचा माझा राजा आणि म्हणायचा, अरे तुम्ही मराठ्यांची पोरं, मी काय तुम्हाला तलवार चालवायला शिकवणार, मी काय तुम्हाला दांडपट्टा फिरवायला शिकवणार. अरे तुम्ही मराठ्यांची पोरं, तुम्ही फक्त तलवार हातामध्ये घ्या, तलवार आपोआप चालेल, कारण तलवार चालवणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे. राजांच्या हाताखाली पोरं शिकू लागली. अचानक एके दिवशी पुण्याच्या नैऋत्येला असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात गर्द अशा झाडीत किर अशा अरण्यात शिवबा मावळ्यांना घेऊन गेला. कुणाला काहीच कळेना. शिवबा मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात गेला तरी का? मावळ्यांच्या समोर उभा राहून तो कसली कलबत करत होता, काय सांगत होता नक्की मावळ्यांना? पण त्यावेळी शिवबाचा चेहरा रागाचा लाल झाला होता. रायरेश्वराच्या मंदिरात शिवबा आवेशानं बोलत होता. शिवबा म्हणाला, अरे किती दिवस तुम्ही दुसऱ्यांनी वाढून ठेवलेलं जेवणार, किती दिवस दुसऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पिणार, अरे किती दिवस तुमच्या आई बहिणींची अब्रू लुटली जाते ते पाहत राहणार. आपल्या चारही बाजूला मुघल राहतात, ते त्यांच्या लढायांसाठी आपला वापर करतात, आपली कुटुंब मारली जातात, पण त्यांना त्याचं काहीच नाही. यात मला अजिबात आनंद वाटत नाही. शिवराय आवेशानं बोलत होता. शिवरायाचं बोलणं ऐकून एक सवंगडी म्हणाला, राज तुम्ही फक्त सांगा, अहो तुमच्यासाठी आम्ही काहीही करू, प्रसंगी आमचे प्राण सुद्धा देऊ. ऐकून राजांना आनंद झाला. राजा तडक लाल महालात गेले. लाल महालात जाऊन जिजाऊंना घडलेला प्रकार सांगितला. जिजाऊ तेव्हा फक्त हसल्या आणि एकच वाक्य म्हणाल्या, शिवबा फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त आमचा पुत्र नाहीयेस, तर या अवघ्या रयतेचा स्वाभिमान आहेस. एक वेळेला तुझा जीव गेला तरी चालेल, पण ही रयत आहे ना, हिच्या डोळ्यात कधी अश्रू आणू देऊ नकोस. काय ती माता आणि काय तिचं ते धाडस, स्वतःचा पुत्र गमावला तरी बेअत्तर अशी ती माता होती. शिवरायांनी त्यानंतर अनेक पराक्रम केले. लढून स्वराज्याचं तोरण बांधलं. हळूहळू शिवराय या नावाची दहशत सगळीकडे वाढू लागली. आणि अशातच दिल्लीच्या दरबार भरवण्यात आला. दरबारात हजर होती ती बडी बेगम. विचार करा, सगळ्यांच्या समोर फक्त एक प्रश्न होता, शिवबाचा बंदोबस्त कसा करायचा. आता सगळ्यांनी फक्त एक विचार करा, त्यावेळी दरबारात 500 ते 1000 सरदार उभे होते, पण एकाच्यातही दम नव्हता की जो जाऊन माझ्या राजाला मारेल. आणि इतक्यात एक सरदार उठला. बोलता झाला, अरे कौन है ये शिवाजी, कहाँ का है? रानी बेगम, मैं जाता हूँ, उसे मार के आता हूँ, अगर जिंदा नहीं आया तो मुर्दा तो जरूर लाऊंगा. वाह, कोण आहे या बादशाह? राणी बेगम पलटी झाल्यावर तिने बघितलं, समोर होता तो अफजल खान. पुढे गेला, पैजेचा विडा उचलला आणि लाखांची फौज घेऊन पुण्याकडे आला. राजा त्यावेळी राजगडावर होते. राजगडावर राजा जिजाऊंकडे गेले. जिजाऊंना म्हणालं की मासाहेब, अफजल खान आम्हाला मारण्यासाठी पुण्यात येत आहे.
त्यावेळी मासाहेब म्हणाल्या, राज, ही वेळ शक्तीनं काम करण्याची नाही, या वेळी युक्तीनं काम करा. राज उभं राहिलं. गेले ते डायरेक्ट प्रतापगडला गेले. खानाला ही खबर कळाली, कारण खान प्रतापगडाला जायला घाबरला, कारण खानालाही माहित होतं की प्रतापगड म्हणजे असा गड आहे की ज्या गडाच्या वाटेवर दिवसा ढवळ्या सूर्याचा किरण यायला घाबरतो, जिथं अनेक डोंगर आहेत आणि जिथून फौजा नेणं सुद्धा खूप कठीण आहे. खान जायला घाबरला. त्यानं आज्ञा टोकली सरदारांना म्हणाला, अरे लावा शोध लावा, शिवाजी नक्की घाबरतो तरी कशाला. एक सरदार पुढे येऊन म्हणाला, राज, शिवाजी वाघाला पण घाबरत नाही. राज, शिवाजी तर सिंहाला पण घाबरत नाही. मग शिवाजी नक्की घाबरतो तरी कशाला. इतक्या दुसरा सरदार पुढे येऊन म्हणाला, राज, शिवाजी वाघाला घाबरत नाही, शिवाजी सिंहाला घाबरत नाही, पण शिवाजी घाबरतो ना तो या रयतेच्या डोळ्यातील अश्रूंना. सरदार सांगता आला. अफजल खान म्हणाला, वा. त्यानं ऐकून रयतेला छळायला सुरुवात केली. त्याचा असा डाव होता की रयतेला छळलं तर शिवराय प्रतापगड उतरून खाली येईल. रयतेला त्रास दिला. आया बहिणींची अब्रू दिवसा डावळ्या लुटली. मंदिरं उद्ध्वस्त केली. काही ठिकाणी मंदिरं ठेवली, पण मंदिरात देवच नव्हता. देवांचा देवच चोरीला गेला होता. तरी पण शिवराय शांत डोक्याने त्यावेळी फक्त प्रतापगडावर होते. प्रताप खानानं दुसरा डाव पेच टाकला. खानानं शिवरायांना पत्र लिहिलं की शिवाजी राजे, तुम्ही आम्हाला आमच्या मुलासारखे आहात, त्यामुळं तुम्ही आमचे भरपूर किल्ले घेतल्यामुळं तुम्ही आम्हाला भेटायला या. आम्ही तुम्हाला आदिलशाहीकडून सरदारकी घेऊन देतो. शिवरायानं पत्र वाचलं. शिवरायही बडा हुशार होता. खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्याची हीच नामी युक्ती होती. त्यानंतर शिवरायानं खानाला उत्तर पाठवलं की खान साहेब, आम्ही खूप लहान आणि तुम्ही खूप महान. आम्ही तुमच्या इथं यायला घाबरतो, तेव्हा तुम्हीच इथं यावं आणि आमच्याशी भेटावं. मी खरंच तुमचे किल्ले घेतले, तुमचे गड घेतले, मी तुमचा अपराधी आहे, मला क्षमा करा. अफजल खान फुलला. अरे वा, शिवाजी तर आत्ताच यायला घाबरतो, काय तो मला येऊन मारणार, असं अफजल खान म्हणाला. अफजल खान निघाला. प्रतापगडाच्या भेटीचा दिवस ठरला, वेळ ठरली. भेटीसाठी मस्त शामियाना उभारला. खान शिवरायांच्या आधीच येऊन शामियान्यात बसला होता. शामियान्यात बसून तो विचार करत होता की नक्की या शिवबाला मारायचं तरी कसं. शिवराय आले. शामियान्याच्या दारात येऊन उभे राहिले, पण शिवराय काही आत जायला तयार नव्हते. त्यावेळी खानानं राजांच्या वकिलाला विचारलं, शिवाजी महाराज आत तरी काय येत नाहीत. त्यावेळी शिवरायांचा वकील म्हणाला, खान साहेब, तुमच्या सोबत तो बडा सय्यद आहे ना, त्याला शिवराय घाबरतात. खान अधिकच खुलला. अरे, जो बडा सय्यदला घाबरतो तो माझ्याशी काय लढेल. त्यानंतर बडा सय्यदला बाहेर घालवण्यात आलं. शिवराय आत आले. शिवराय आत आल्यावर खान उभा राहिला. राज, या, भेटा आम्हाला. मोठ्यानं आवाज झाला. शिवराय गेले. अफजल खानाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर शिवराय त्याच्या जवळ गेले. त्यानंतर खानानं डाव्या हातानं शिवरायांची मान दाबली. शिवराय गुदमरले गेले. जीव तळमळला. त्याच वेळी खानानं उजव्या हातानं कट्यार काढली आणि शिवरायांच्या पाठीत खुपसली. पण अंगात चिलकत होतं. नुसता टरटर आवाज झाला. अंगरका फाटला. त्याच वेळी शिवरायानं बड्या सावधीनं आणि पूर्ण ताकद लावून उजव्या हातानं आपली वाघनखं काढली. वाघनखं खुपसली कानाच्या पोटात. डाव्या हातानं कट्यार काढली, खुपसली खानाच्या पोटात. हे करून जेव्हा शिवरायानं वाघनखं बाहेर काढली, तेव्हा त्या वाघनखासोबत अफजल खानाची आतडी सुद्धा बाहेर काढली. खान ओरडला, दगा दगा म्हणू लागला. दगा दगा म्हणल्यावर बडा सय्यद धावून आला. शिवरायांवर धावून तलवार चालवणार इतक्या जीवा माला पुढे आला. बडा सय्यदला जागेवरच कापून टाकलं. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवराय गडावर गेले. मासाहेबांना आनंदाची बातमी सांगितली. मासाहेब आनंदित झाल्या, पण त्यांनी एक प्रश्न विचारला, शिवबा, खानाला मारलंच खरं, पण खानाचं प्रेत कुठं आहे. शिवबा म्हणाला, मासाहेब, खानाचं प्रेत तर शामियान्यातच पडलं आहे. त्यावेळेला मासाहेब म्हणाल्या, शिवबा, तुझी आणि खानाची दुश्मनी ही खान जिवंत असेपर्यंतच होती. आता खान मेला आहे, तेव्हा तू त्याला उचल आणि त्याचं दफन कर. कारण तुझ्या या स्वराज्यात कोल्ह्या गिधड्यांनी एखाद्या प्रेताचे लचके तोडून खावं हे आम्हाला चालणार नाही. मासाहेबांची आज्ञा झाली. शिवराय उठले, परत शामियान्यात गेले. खानाला स्वतःच्या हातांनी उचललं, स्वतःच्या हाताने दफन केलं, स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी समाधी बांधली. आणि त्या अफजल खानाला पण मेल्यावर अभिमान वाटला असेल, कारण त्या अफजल खानाची समाधी ही माझ्या राजानं स्वतःच्या हाताने बांधली. दक्षिण झालं. आता राजांची नजर वळाली ती उत्तरेला, पण उत्तरेला होता औरंगजेब बादशाह.
शिवरायांची वाढती हालचाल पाहून औरंगजेबानं त्याचा मामा शाहिस्तेखानाला पुण्यात पाठवलं. शाहिस्तेखान पुण्यात आला. 75,000 सैन्य घेऊन आला. खूप फौज फाटा होता. बरेच घोडे होते, बरेच हत्ती होते आणि बरेच उंट होते. पण महाराजांकडे होते ते फक्त मराठी मावळे. सकाळ दुपार फक्त चटणी भाकर खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने चपळाईनं पळ सुटावं एवढंच मराठ्यांना माहीत होतं. वेळ ठरली, शाहिस्तेखान आला, लाल महालात स्थायिक झाला. पण हे देखील महाराजांच्या दृष्टीने एक प्रकारे चांगलंच होतं, कारण लाल महालाचा कोपरा राजाला माहित होता. शाहिस्तेखान पुण्यात येऊन स्थायिक झाला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, पण खान काही हटेना. उलट तो रयतेला त्रास देत गेला. शेवटी शिवरायांनी युक्ती केली आणि त्यांनी ठरवलं की आता खानाला आपण लाल महालात जाऊनच मारायचं. शिवरायांची युक्ती झाली. वेळ ठरला, दिवस ठरला 3 एप्रिलचा. पण दिवस नाही, राजांनी ठरवलं ती रात्रीची वेळ. त्यावेळी सैनिक बंद हत्यारांना किंवा मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानानं बंदी घातली होती. पण शिवरायांनी एकदा विचार केला म्हणजे केला. समोरून वरात चालली होती. लाल महाला समोरून वरात निघाली. सर्व काही वाजत गाजत लांबण दिवे लागलेले, भरपूर लोक जमा होते. सगळेजण नटून थटून चालले होते. अशा वेळी शिवराय घुसले ते त्या वरातीत. आता सगळ्यांनी फक्त एक विचार करा. त्यावेळी लाल महालाच्या भोवती 75,000 मावळे पहारा देत होते आणि त्या 75,000 मावळ्यांमध्ये माझा राजा शाहिस्तेखानाला मारायला फक्त 1 ते 2,000 मावळे घेऊन गेला होता. काय होतं ते माझ्या राजाचं धाडस. राजा गेला, भिंतीकडे सरकला, भिंतीला भगदाड पाडलं, आतमध्ये गेला. तोपर्यंत खानाच्या पेंगत असलेल्या मावळ्यांना शहाजीराजांच्या मावळ्यांनी बांधून टाकलं. रात्र होती. रात्रीच्या वेळी महाराज आतमध्ये शिरले. कानान कोपरा माहीत असल्यामुळे राजे इकडे तिकडे फिरू लागले. अचानक मागून आवाज झाला, वाऱ्याचा आवाज आला. राजा मागं फिरलं, मागं वळून बघितलं, मागून कोणतरी शमशेर घेऊन पळत येत होतं. राजांनी खाली उडी मारली आणि राजांची शमशेर फिरली. समोरून येणाऱ्या व्यक्तीचे 2 तुकडे झाले. राजांना वाटलं तो शाहिस्तेखान असावा, पण दगा झाला. तो शाहिस्तेखान नव्हता, तो होता शाहिस्तेखानाचा मुलगा. त्यानंतर राजा सगळीकडे आवाज झाला, सगळी प्रजा जागी झाली. राजा शिरलं ते थेट शाहिस्तेखानाच्या झोपण्याच्या कक्षेत शिरल्यानंतर शाहिस्तेखान खडबडून उठला. जागा झाला. दगा दगा म्हणून ओरडत सुटला. सैतान सैतान म्हणून ओरडत सुटला. त्यानंतर खिडकी वाटे पळत असताना राजांची शमशेर निघाली. शमशेर फिरली. खानाची 3 बोटं कापली गेली. खान पळाला. पळता पळता स्वतःच्या बहिणींना घेऊन पळाला. सुरक्षित स्थळी आला. त्यावेळी खानाची बहीण म्हणाली, भैयाजी वो हमारी बच्ची लाल महल में रह गई. ऐकून खानानं थोडासा विचार केला. नंतर स्मित हास्य करून एकच म्हणाला, बेटी बहना तुम बेफिक्र रहो. अगं शिवाजीची माणसं आहेत ती. तुझ्या पोरीला हात लावणार नाहीत तर नाहीतच, पण जरी त्यांनी तिला उचलली असेल तरी ते तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवतील. अरे कोण कुठला शाहिस्तेखान आणि काय त्याचा भरोसा माझ्या राजावर. ही माणसं कमावली होती माझ्या राजानं, ही संपत्ती कमावली होती माझ्या राजानं. पण शेवटी नियतीच्या मनात काहीच वेगळंच होतं. 5 एप्रिल 1680चा तो दिवस उजाडला. दिवस तसा धामधुमीचाच होता. राजे 50 वर्षांचे झाले होते. पण 50 वर्षांचे झाले असताना सुद्धा 30 ते 35 वर्ष नुसत्याच लढाया, शरीर थकलेलं. शेवटी राजांचा आमचा मृत्यू झाला 5 एप्रिलला. ही आमची रयत परकी झाली, आमच्या रयतेचा वाली गेला. पण या सगळ्यांमध्ये उभा होता तो 22शीतला एक तरुण. त्याचं नाव होतं संभाजी. शिवाजी राजांचा पुत्र संभाजी राजा. संभाजी राजा उभा होता. सगळीकडे धावाधाव चालू होती, सगळीकडे लढाया चालू होत्या. विचार करा, औरंगजेब बादशहा सलग 8 वर्ष मराठ्यांचा एकही किल्ला जिंकू शकला नाही. ते आमच्या संभाजी राजामुळे. शत्रूंना सलग 8 वर्षात एकही किल्ला जिंकू दिला नाहीच तर नाहीच, परत आरमारातील एकही जहाज जिंकू दिले नाही. पण माझ्या संभाजीचा आणि माझ्या कविराजाची ही कहाणी एका संशयाच्या धडप्यात गुंडाळून ठेवली गेली होती. त्यामुळे इतक्या वर्ष संभाजींचा इतिहास काय होता तेच आम्हाला माहित नव्हतं. पण तो जेव्हा आम्हाला कळाला तेव्हा आमच्या मराठ्यांना कळलं की संभाजी सारखा दुसरा योद्धा या पूर्ण जगात होणे नाही. संभाजी राजा वेळरूपांचा प्रवास करत होते. प्रवास करत असताना सगळी युक्ती आधीच ठरली होती. पातशहानं चाल केली. पातशहा संभाजीराजांवर धावून आला. सगळी युक्ती आधीच ठरल्यामुळे संभाजीच्या एकाही मावळ्यानं प्रतिकार केला नाही. घात झाला. संभाजीराजे कैद झाले. पण संभाजीराजे मावळे सुद्धा तेवढेच धर्मनिष्ठ होते. संभाजीराजांचे कविराज पातशहाच्या दरबारात गेले. पातशहा बोलता झाला, बोलो कविराज, कौन सी जागीर चाहिए.
आगरा, बरेली या लखनौ, बोलो तुम्हें कौन सी जहागीर चाहिए. ऐकून कविराज म्हणाला, शहनशाह, तुझ्या दरबारात फक्त एक फिर्याद घेऊन आलो आहे, बोलो कोणती फरियाद. आणि ते ऐकून कविराज बोलला की अरे माझ्या प्राण्यांचे तुकडे करून तू कुत्र्यांना घातले तरी बेहत्तर, पण माझ्या संभाजी राजाला तू राजासारखं वागव. ऐकून पातशहाचा चेहरा लाल झाला. सगळीकडे तलवारी बसल्या गेलेल्या. तोपर्यंत पातशहा म्हणाला, अरे काय ऐकताय याचं, उडवून टाका याची जीभ, कापून टाका याची तळतळती जीभ. कविराजाच्या भोवती सगळे लोक जमले. काट्यारी पुढे धावल्या. कविराजांचे डोळे पांढरे झाले. कविराजांची जीभ बाहेर काढली गेली आणि जिभेचा शेंडा उडवला गेला. अरे अर्धी मुंडी कापलेली कोंबडी सुद्धा जेवढी तळमळली नसेल तेवढा जीव तळमळला कविराजाचा. दुसऱ्या दिवशी शंभूराजांना दरबारात आणलं गेलं. शंभूराजांना दरबारात आणलं त्यावेळी पातशहा म्हणाला, तुम्हारे दोस्त की जीभ तो हमने कधी कटवा दी थी, आज तुम्हारी बारी आहे संभा, आज तुला एक नवी दृष्टी द्यायची. अरे तुझी जीभ आम्ही ठेवली आहे ना, ती तुझ्या तोंडून पराभवाची भाषा ऐकायला, पण मला असं वाटतंय की तू ते बोलणार नाही तर त्याला तुझे 33 कोटी देव तरी काय करणार. ऐकून संभाजीराजा शांत होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली दरबारात संभाजीराजांचे हात मागे बांधलेले होते. इतक्यात एक सरदार आला. पुढे म्हणाला, आज संभाजीला खरी नवी दृष्टी द्यायची गरज आहे. बाजूलाच लाल जर्द सळया तापत होत्या. मागच्या सरदारांमध्ये एक सरदार उभा होता, मिया खान म्हणून ज्याचं नाव होतं. पातशहाची आज्ञा झाली, मिया खान हुजूर आप आगे आइये. मिया खान पुढे आला. काय झालं? मिया खानला सांगण्यात आलं की संभाला दृष्टी देण्यासाठी आम्हाला एका वफादार माणसाची गरज होती आणि आम्हाला असं वाटतं की तुझ्यासारखा वफादार माणूस हा आमच्या पूर्ण सैन्यात नसावा. मिया खान पुढे आला. लाल जर्द तप्त सळया हातात घेतल्या. हातात घेऊन संभाजीराजांच्या डोळ्याजवळ नेल्या, पण त्याची हिंमत होईना. त्यानं त्या सळया उलट्या फिरवल्या आणि स्वतःच्या पोटात खुपसून घेतल्या. 2 हशम धावले. मिया खानचा पडशा पाडला. त्याचं रक्तमास शंभूराजांच्या पायावर सांडलं होतं. त्यानंतर 2 हशम पुढे आले. लाल जर्द तप्त सळया हातात होत्या. शंभूराजांचे डोळे वटारलेले होते. शंभूराजांच्या डोळ्यात त्या तप्त सळया घातल्या गेल्या. फक्त सर्रासा आवाज झाला. नुसता दूर उडला. सगळीकडे हाहाकार माजला, पण तोंडातून एक सुद्धा दयेची शब्द किंवा एक सुद्धा किंकाळी उमटली नव्हती. पातशहा विचार करत बसला. विचार करता करता त्यानं शंभूराजाला म्हटलं की तू आमच्या सैन्यात ये, आम्ही तुम्हाला जीवदान देतो. त्यावर शंभूराजा एकच म्हणाला, अरे माझा जीव गेला तरी 72, पण शंभूराजा मराठी म्हणून जन्मलाय, मराठी म्हणूनच मारणार. तू मला 1000 वेळा मार नाही ते एकदा मार, पण मी माझा मराठी धर्म सोडणार नाही. शंभूराजांच्या नंतर ते झाल्यानंतर शंभूराजांचे अचानक एके दिवशी बांधले असताना शंभूराजांच्या कानावर आवाज आला. पावलांचा धापधाप आवाज आला. पावलं हळूहळू लांब जात होती. शंभूराजांनी आवाज दिला, काय झालं, कोण आहे तिकडे? डोळ्यांसमोर काही दिसत नव्हतं. सर्वत्र अंधार चालू होता. इतक्यात कवी कलशांचा धपापण्याचा आवाज ऐकू आला. श्वास कानावर पडले. शंभूराजांनी ओळखलं की कविराजांचा शेवटचा दिवस आज आला आहे. शंभूराज म्हणाले, कविराजांना थोडा वेळ इकडे आणा. कविराजांना जवळ आणलं गेलं. आणि काय विलक्षण तडफड होत असेल त्या देहाची विचार करा. त्याची जीभ कापली गेलेली, तोंडातून रक्ताचे लोळ उगत होते, तरी स्वतःच्या मित्राला भेटण्यासाठी तो तिथे आला. दोघांचे पण हात मागे बांधलेले होते. दोघांना पण एकमेकांना मिठीत घ्यायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. कविराज आले, शंभूराजांना भेटले. शंभूराजे कविराजांच्या कानात म्हणाले, कविराज, आमच्या आधीच चाललात तुम्ही त्या स्वर्ग मंदिराकडं, आमच्या आधीच मरणार तुम्ही. कविराजांना भरपूर काही बोलायचं होतं, पण तोंडात जीभ नव्हती. नुसतं रक्त ओघळत होतं. त्यांच्या फुललेल्या श्वासातून एकच आवाज उमटला, हो शंभूराजे, चाललोय मी तुमच्या आधी त्या स्वर्ग मंदिराकडं, पण तुम्हाला एक सांगतो, तिथं जाऊन त्या देवाच्या इथल्या फुलांच्या परडी घेऊन अंतरतो तुमच्या वाटेवर. अहो या तुम्ही मग कधी पण. एवढ्या दिवसांच्या कष्टानं, एवढ्या दिवसांच्या त्रासानं तुमचे पाय पण सुकले असतील, तेवढाच त्यांना थोडासा दिलासा मिळेल. कविराज बोलले. कविराजांना गडावर नेण्यात आलं. गडाच्या माचीवर कविराजांना उभं केलं. एक अवयव तोडला, हात तोडला, पाय तोडले. अवयव पण तोडून इकडे तिकडे भिरकावले गेले. कविराजांना हाल हाल करून मारणं. त्यानंतर हाल करण्यासाठी उरला होता तो फक्त शंभूराजा. शंभूराजांना दरबारात आणलं गेलं. दरबारात आणल्यानंतर औरंगजेब एकच म्हणाला, अरे तू तुझ्या बापापेक्षा 10 पटीनं आम्हाला जास्त त्रास दिलास. आम्ही तुझे डोळे काढले. 7 दिवस झाले आज तुझे डोळे काढून, पण तू आमच्या समोर डोळे चुकवले नाहीस. आम्ही तुझी जीभ ठेवली, पण तरीही तू दयेचा एक शब्द आमच्या समोर बोलला नाहीस.
अरे का असा एकही संभाजी माझ्या पोटी जन्माला आला नाही? अरे असा एक जरी संभा माझ्या पोटी जन्माला आला असता तर या संपूर्ण महाराष्ट्रावर मी राज्य केलं असतं. ऐकून बोलता झाला संभाजी. अरे स्वतःच्या आया बहिणींची अब्रू लुटणारा तू, रयतेला दिवसभर छळणारा तू, तुझ्या पोटी कसं येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल ना तर तो फक्त शिवरायांच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. संभाजी गरजल्यानंतर पातशहा अजून चिडला. पातशहा संभाजीला एवढंच बोलला कि हमें पता है कि हम तुम्हें अगर जिंदा छोड़ देंगे तो हमें पूरा यकीन है तो तू हमारा खात्मा जरूर कर देगा. ऐकून शंभूराजांना नक्कीच आठवलं आता आपला मरण्याची वेळ जवळ आली आहे. शंभूराजांना मागचे दिवस आठवू लागले. आठवले ते शिवराय, आठवले ते जिजाऊ, आठवले ते आबासाहेब, आठवले ते आपल्यासाठी दारातीर्थी पडलेले मावळे, आठवले ते 8 वर्षांच्या काळात मेलेली मांडिकालची घोडी. काय काय आठवत नव्हतं माझ्या शंभूराजाला. त्यानंतर 2 हशम पुढे आले आणि हातात काळं फडकं घेतलं. काळं फडकं घेऊन ते पुढे निघाले. तेवढ्यात पाचशा गरजला. अरे कायद्याला आखेच नाही तर बांधता कशाला? हशम माग सरकले. त्यानंतर शंभूराजांच्या पुढं आणखीन 2 हशम आले. एकानं पाठीत मानेवर वाघनखं खुपसली, एकानं समोरनं गळ्यात वाघनखं खुपसली. वाघनखं चिरली जात होती, आतमध्ये खुपसली. तरी शंभूराजांच्या तोंडातून एकही दयेचा शब्द नव्हता किंवा एकही आर्त किंकाळी नव्हती. फक्त दातात दात ऋतून ते अत्याचार सहन करण्याचा प्रयत्न करत होते. आतडी सोडली जात होती, नसा पाटल्या जात होत्या. अशातही माझा शंभूराजा उभा होता, तो ताट मानेनं. एखाद्या बकऱ्याला सोलावं तसं माझ्या शंभूराजाला सोललं जात होतं. शंभूराजा काहीच न करता सर्व अत्याचार सहन करत राहिला. जाता जाता फक्त शंभूराजा एवढंच बोलला, औरंगजेबा तुला आज एक सांगतो, ज्याप्रमाणे माझ्या शरीरातील एक एक रक्ताचा थेंब कमी होत जाईल तसं तसं तुमचं मुघलांचं साम्राज्य सुद्धा एकेकानं कमी होत जाईल. आणि घडलं तसंच. संभाजी मेल्यानंतर उठलून इथला प्रत्येक मावळा पेटून उठला आणि संपवलं मुघल साम्राज्य, संपवलं त्या औरंगजेब बादशहाला. खरंच आज इतिहास ऐकताना आमच्या अंगावर काटे उभे राहतात, कारण आम्हाला आमच्या राजांनी तसा इतिहास घडवून ठेवलाय. आज तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतच्या 10वीतल्या मुलाला कुठलाही प्रश्न विचारा, 10वीतल्या मुलाला 10वीचा इतिहास विचारा, 10वीतल्या मुलाला येत नाही, पण 10वीतल्या मुलाला